गर्दा जय जयकार बंधुनो गर्दा जय जयकार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी बवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा दिनांक 28 डिसेंबर रोजी राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली। ऑनलाईन कामांमुळे शिक्षकांना मनस्ताप होत असून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनात अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याची मागणी राज्यभरातील प्रतिनिधींनी केली। यावर राज्य शासनाला वाढत्या ऑनलाईन कामांच्या संबंधाने बहिष्काराचा इशारा देण्यात यावा, शासनाने योग्य दखल न घेतल्यास बहिष्कार सुरू करावा असा निर्णय घेण्यात आला। या सभेला राज्यनेते उदयराव शिंदे, सरचिटणीस राजन कोरगावकर, उपाध्यक्ष राजन सावंत, आनंदा कांदळकर, विलास कंटेकुरे, कार्याध्यक्ष सयाजी पाटील, कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर आदींसह 22 जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते। राज्यात सोलापूर, सांगली, कोल्हापूर या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात कन्नड भाषिक शाळा आहेत। या ठिकाणी अध्यापनाचे काम करणाऱ्या कन्नड भाषिक शिक्षक बांधवांची मोठी संख्या आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कन्नड आघाडीचे गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला। कन्नड आघाडी राज्यप्रमुख म्हणून अक्कलकोट तालुक्यातील बसवराज गुरव यांची निवड करण्यात आली। त्यांचा राज्य कार्यकारिणीत सन्मान करण्यात आला। शासनाच्या विविध ऑनलाईन कामांमुळे शिक्षकांचा वेळ हा अध्यापनाऐवजी माहिती भरण्यातच जात असल्याने नवीन वर्षात शालेय वेळेत स्वतःच्या मोबाईलवर इंटरनेट न वापरण्याबाबत संकल्प करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे। राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती, रजा वेतन, वार्षिक वेतनवाढ व अन्य प्रकारच्या थकबाकींचे ऑनलाईन देयक तयार करण्यासाठी शालार्थ वेतन प्रणालीत डिसेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली। मात्र अनेक तांत्रिक कारणांमुळे देयके तयार करण्यात आली नाहीत। शालार्थ प्रणालीत थकबाकीची देयके तयार करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी, उपसंचालक देविदास कुलाड यांच्याकडे केली आहे। बालिका दिनाच्या निमित्ताने क्रांतिज्योती सावित्रीच्या लेकींची उद्बोधन कार्यशाळा सहकार भवन यवतमाळ येथे 3 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे। कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून यवतमाळच्या नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके, अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे असणार आहेत। कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉक्टर शिल्पा पोलपल्लीवार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता मधुमती सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे राहणार आहेत। अमोलोकचंद विधी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉक्टर सुप्रभा यादगिरवार, यवतमाळ येथील कर्करोग निदान तज्ज्ञ डॉक्टर हितेशा भंडारी निलपवार, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मेश्राम यांचे व्याख्यान राहणार आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या 2026च्या दिनदर्शिकेचे विमोचन छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा शाखेचे अध्यक्ष विजय साळकर, राज्य प्रवक्ते नितीन नवले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गर्दा जय जयकार बंधुनो गर्दा